Namaskar, मी श्रुतिका. Since we are in December 2025, collective consciousness is shifting towards new year, new me. तुमची मेंबरशिप घेतली की नाही आणि रोज सकाळी उठून व्यायाम करण्याचा निर्णय मनाशी पक्का झाला आहे ना? How you want your 2026 looks like. Not ask what you need to add to your life in 2026. Ask what you need to remove to finally see yourself clearly. जर का 2025 मध्ये केलेल्या चुकांचं तुम्हाला कुठेतरी आता गिल्ट होतंय किंवा 2025च्या 1 जानेवारीला घेतलेलं न्यू इयर रिझोल्यूशन तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण नाही करू शकले तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. प्रत्येक जण नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे 1 जानेवारी पासून एक आयडियलिस्टिक वेनी आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यालाच आपण न्यू इयर रिझोल्यूशन असंही म्हणतो. आणि रिझोल्यूशन करण्याच्या मागे आपला हा प्रयत्न असतो की हे बदल अंमलात आणू. पण खरंच आपला तो हेतू साध्य होतो का? खरंच आपले न्यू इयर रिझोल्यूशन्स आपण शेवटपर्यंत म्हणजे 2026च्याही डिसेंबरपर्यंत घेतलेला निर्णय आपण ठामपणे पूर्ण करू? इफ 2025 felt like blur, you need to hear this before 1st of Jan. The problem isn't you aim high and miss it. वर्षाचा पहिला दिवस म्हणजे नवीन सुरुवात, नवीन आशेचे किरण. म्हणजेच आपण आपल्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्यास प्रारंभ करतो. म्हणजेच जिमची मेंबरशिप घेणं, व्यायाम करणं, योग्य आणि सकस असा आहार घेणं. फिजिकल हेल्थ रिलेटेड आपण जेवढा विचार करत असतो तेवढं खरंच प्राधान्य आपण आपल्या मेंटल हेल्थला देतो का? रिझन यू फेल्ड युअर 2025 गोल्स इजंट लेझीनेस, इट्स सायकोलॉजी. स्वतःच्या भविष्यासाठी घेतलेला निर्णय म्हणजेच न्यू इयर रिझोल्यूशन आपण हे जे 1 जानेवारीपासून सुरू करतो पण खरंच आपण ते वर्षाच्या शेवटापर्यंत कन्सिस्टंटली पूर्ण करू शकतो का? आणि आपल्यातले किती असे लोक आहेत जे हे पूर्ण करून दाखवतात, साध्य करून दाखवतात, अगदी बोटावर मोजणे इतक्यासारखे. पण 2026 मध्ये असं अजिबात व्हायला नको. जशी आपण शरीराची काळजी घेतो तशीच आपल्या मनाचीही काळजी घेणं हे आपल्याच हातात आहे आणि आपल्याच हिताचं देखील आहे. आणि हेच साध्य करण्यासाठी आपल्याला न्यू इयर रिझोल्यूशनची गरज नाहीये. आपल्याला खरं तर गरज आहे इंटरनल आर्किटेक्चरची. सो फर्स्टली लेट अस नो अबाउट आर्ट ऑफ सबस्ट्रॅक्शन. आर्ट ऑफ सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय? चला तर सांगते. 2026 मध्ये आपलं आयुष्य परफेक्ट आणि आयडियलिस्टिक बनवण्याचाच प्रयत्न करण्याच्या मागे धावण्यापेक्षा आपण पुढील काही गोष्टी करून बघू. इन्स्टेड ऑफ ॲडिंग न्यू बर्डन्स इन आवर लाईफ, लेट अस फोकस ऑन पीस थ्रू रिमूव्हल. Instead of adding new burdens, this angle focuses on peace through removal. When there is nothing more to add, but there is nothing left to take away. जसं आर्ट ऑफ सबस्ट्रॅक्शन हा टॉपिक फोकस करतो की आपण काय गोष्टी नको करायला किंवा आपल्या ज्या काही सवयी आहेत ज्या आपल्या शरीरासाठी, मानसिक स्वास्थ्यासाठी हानिकारक आहेत त्या गोष्टी कमी करणं किंवा त्या गोष्टी सोडून देणं, ह्या गोष्टीला म्हणता येईल आर्ट ऑफ सबस्ट्रॅक्शन. कुठेतरी आपल्याला असणाऱ्या वाईट सवयी, आपल्याकडनं होणाऱ्या कळत नकळत चुका ह्यांच्यावर फोकस करून त्या कॉन्शियसली कशा होणार नाही ह्याच्याकडे लक्ष देण्याची. म्हणजे 1 जानेवारीला घेतलेला निर्णय म्हणजे न्यू इयर रिझोल्यूशन कुठेतरी आपल्यावर 2 तारखेलाच तर बर्डन होत नाहीये ना. घेतलेला निर्णय आपण पुढील काही दिवस कंटिन्युअसली फॉलो करतो. अगदी जबाबदारीने आपण घेतलेला निर्णय आपण वर्षभर पूर्णत्वास नेऊ शकतो की नाही याच गोष्टीवर हे पुढील काही मुद्दे सकारात्मक किंवा नकारात्मक बदल हे घडवत असतात. ते मुद्दे पुढील प्रमाणे. नंबर 1, इनिशियल मोटिवेशन. म्हणजेच जेव्हा तुम्ही एखादा निर्णय मनाशी पक्का करता त्यावेळेला तुम्ही त्या निर्णयावर ठाम असतात, म्हणजे तुम्ही मोटिवेटेड फील करत असतात. पण हे मोटिवेशन कालांतराने काही कारणांमुळे फेड होण्याची खूप शक्यता असते आणि ह्यातूनच कुठेतरी सुरुवात होते प्रोक्रॅस्टिनेशनची. त्याचप्रमाणे जर का तुम्ही तुमचा हा निर्णय घेतलेला न्यू इयर रिझोल्यूशन हा जर का तुम्ही तुमच्या लाईफचा एक डिसिप्लिनचा भाग बनवला तर कुठेतरी हे मोटिवेशन कमी झालं तरी तुमचा डिसिप्लिन हे न्यू इयर रिझोल्यूशन किंवा घेतलेला निर्णय हा अजिबात हलू देणार नाही. मोटिवेशन कालांतराने फेड होऊ शकतं.
किंवा रेग्युलरली त्याला चार्ज केलं नाही तर कुठेतरी मोटिवेशन हे कमी होऊ शकतं. पण जर का तुम्ही घेतलेला रिझॉल्युशन, तुम्ही घेतलेला निर्णय जर का तुम्ही हा तुमच्या डिसिप्लिनचा भाग बनवला तर त्याचे खूप कमी चान्सेस आहे की तुम्ही तो पूर्णत्वास नेऊ शकणार नाही. दुसरा मुद्दा असा की रिझॉल्युशन्स, आपण काय रिझॉल्युशन्स घेतो आहे, आपण घेणारा रिझॉल्युशन किंवा आपण सेट करणारा जो गोल आहे तो स्मार्ट गोल आहे का. प्लॅनिंग फॉर होल इयर, प्रोक्रॅस्टिनेशन, डिवाइड अटेन्शन, external factors, prioritizing according to value of your work, set achievable goals, set realistic goals, set shorter goals to achieve bigger goals, and last and very important, appreciate yourself for your hard work and achievements. 2026 isn't about changing your location, it's about changing your lens. Start falling in love with the life you are already living. आणि त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडिओ पाठवून त्यांचे 2026चे जे लक्ष्य आहे ते साध्य करण्यासाठी आपणही त्यांना मदत करूया. व्हिडिओमध्ये मेन्शन केलेल्या मुद्द्यांच्या रिलेटेड पुढे मी व्हिडिओ सिरीज घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड. आणि व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त ठरणार असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना नक्की पाठवा. नमस्कार.